पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं सध्या आंदोलन सुरू आहे। पुणे महापालिकेच्या कारभाराविरोधात हे आंदोलन केलं जात आहे। पुणे महापालिकेवर शिवसेनेकडनं सध्या हे आंदोलन केलं जात आहे। त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। पुणे महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात हे आंदोलन केलं जात आहे। या ठिकाणी आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी पाहायला मिळतात। हातामध्ये बॅनर्स घेतलेले हे सर्व कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी। जन आंदोलन करते जबाबदार कोण आहे अधिकारी संबंधित अधिकारी असेल, कचरा विभागाचे असतील, त्याचबरोबर शिक्षण मंडळातले असेल, एलईडी विद्युत विभाग असेल, संगणक मधला झालेल्या सगळ्या फाईल गायब असतील। सत्ताधारी नगरसेवकांचा ह्याच्यात सहभाग आहे। 100% सत्ताधारी नगरसेवक ज्याच्यामध्ये हातभार आहे। आम्ही 1 तारखेपर्यंत मुदत वाढ देतो। 1 तारखेपर्यंत पुणे महापालिका आम्ही आयुक्ताची बदलीचा आम्ही मागणी करणार आहे। महापौर असेल, स्थायी समितीचा अध्यक्षता या ठिकाणी राजीनामा द्यावा म्हणून 1 सप्टेंबर पासून खास करून काल देखील सर्वसाधारण सभेमध्ये हा सारख्या ठेकेदाराला 400 कोटीचं टेंडर त्याचा फुगवटा करून 900 कोटीवर टेंडर नेलं आणि हे जवळजवळ 500 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत पुणेकरांचा हल्ला मारला जातोय। अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत असताना कुणाच्या एका फोनवरून ठेकेदाराला टेंडर देत आहे। शिवसेना कदापि ज्या ठिकाणी भूमिकेचं टेंडर। तर पुणे महापालिकेच्या कारभाराविरोधात शिवसेनेकडनं हे आंदोलन केलं जात आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। पुण्यामध्ये ज्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही पाण्याचं नियोजन नाही, या सगळ्याच्या विरोधात ही महानगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात सगळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि पुणे महानगरपालिकेचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावर चढून कार्यकर्ते जे आहेत पुणे महापालिकेत चाललेला घोटाळा हे निदर्शनात यावं म्हणून आम्ही आज हे तीव्र आंदोलन आयुक्ताच्या बदलीची मागणी करतात। 1 तारखेपर्यंत मुदत वाढत 1 सप्टेंबर पर्यंत आयुक्तांनी पुणे महापालिकेत चालला जो आयुक्तांची बदलीची मागणी करत आहे। महापौर आम्ही राजीनामा 1 सप्टेंबर आम्ही पुणे महापालिकेत तीव्र आंदोलन करणार। ओके सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहे। चंद्रकांत, आपण पाहतोय पुण्यात शिवसेनेकडनं हे आंदोलन केलं जात आहे। अनेक मागण्यांसाठी आता शिवसैनिक आक्रमक झालेले दिसत आहेत। तर आपण पुन्हा एकदा चंद्रकांत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही थेट दृश्य पुण्यामध्ये शिवसेनेकडनं आंदोलन केलं जात आहे। पुणे महापालिकेवर शिवसेनेने हा एक प्रकारे धडक मोर्चा दिलेला आहे। विविध मागण्यांवरून आता शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। स्थायी समितीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी देखील थेट मागणी शिवसैनिकांकडनं या ठिकाणी केली जात असल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसैनिक धडकलेले आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडनं हे आंदोलन केलं जात आहे। विविध मुद्द्यांवरनं शिवसेना आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच आपण पाहतो एक प्रकारे शिवसैनिक आता एकवटलेले जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडनं हे आंदोलन केलं जात आहे। विविध मुद्द्यांवरून शिवसेना आक्रमक झालेली आहे। पावसाळ्यामधील पुण्याची परिस्थिती यावरनं देखील अनेक सवाल शिवसेनेकडनं आता उपस्थित केले जात आहेत। स्थायी समितीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा ही देखील मागणी त्यांनी केलेली आहे। एकूणच पुणे महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत।